नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण भागाकार प्रकरणाचा राहिलेला पुढील भाग सोडवूया. प्रश्न पहिला बघा. एका प्राणी संग्रहालयात जेवढे ससे तेवढीच बदके आहेत, त्या सर्वांचे एकूण पाय 108 असल्यास त्यापैकी ससे किती? मित्रांनो, जेवढे ससे आहेत तेवढीच बदके आहेत. मग मला सांगा, सशाला किती पाय असतात? तुम्ही बघितलाय ना ससा? तर सशाला 4 पाय असतात. आणि बदकाला किती पाय असतात? तर बदकाला 2 पाय असतात. त्या सर्वांचे एकूण पाय ते किती दिलेले आहेत? 108 दिलेले आहेत. एकूण पाय दिलेत म्हणून इथं पायांची बेरीज करायची. 4 आणि 2 6 बरोबर 108. आता ह्या 6 ने 108 ला भागायचं. 108 भागिले 6. 6 एके 6, 6 एके 6, राहिले 4, 6 8 48. त्यापैकी ससे किती? तर ससे किती मिळाले? 18. जेवढे ससे तेवढेच बदक. जर ससे 18 असतील तर बदक सुद्धा किती असतील? 18. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे पर्याय 2, 18. प्रश्न दुसरा बघा. एका दुकानात 3 पाती असलेले जेवढे पंखे आहेत तेवढे 4 पाती असलेले आहेत. त्या सर्व पंख्यांची एकूण पाती 119 असल्यास दोन्ही प्रकारचे एकूण पंखे किती? 3 पाती असलेले पंखे जेवढे आहेत तेवढेच 4 पाती आहेत. म्हणून 3 पाती असलेले 3 प्लस 4 पाती असलेले 4, 3 आणि 4 7. या 7 ने एकूण पातींना भाग द्यायचा आहे. पंख्यांच्या एकूण पातींना भाग द्यायचा आहे. एकूण पाती आहेत 119. 119 ला 7 ने भाग द्या. 7 एके 7, 7 एके 7, राहिले 4, 7 7 49. मग एका प्रकारचे जर 17 पंखे आले तर दुसऱ्या प्रकारचे सुद्धा 17 असतील. म्हणून 17 अधिक 17 बरोबर 34. दोन्ही प्रकारचे एकूण पंखे किती येतील? 34. म्हणून या प्रश्नाचे उत्तर येईल ऑप्शन 1, 34. प्रश्न तिसरा. हरीकडे जेवढ्या मेंढ्या आहेत त्याच्या दुप्पट कोंबड्या आहेत. त्या सर्वांचे एकूण पाय 96 आहेत. तर हरीजवळील एकूण कोंबड्या किती? मला सांगा, मेंढ्याला किती पाय असतात? तर मेंढ्याला 4 पाय असतात. आणि कोंबड्याला किती पाय असतात? कोंबड्याला 2 पाय असतात. पण जेवढ्या मेंढ्या आहेत त्याच्या दुप्पट कोंबड्या आहेत. म्हणून कोंबड्याच्या पायाची दुप्पट करायची. 2 ची दुप्पट 4. त्या सर्वांचे एकूण पाय 96 आहेत. एकूण पाय किती आहेत? 96. ह्या 96 ला ह्या 4 अधिक 4 8 ने भाग द्यायचा. 8 एके 8, 8 एके 8, 8 दुनी 16, 12. 12 काय आल्या? मेंढ्या. पण कोंबड्या काय आहेत? दुप्पट. म्हणून 12 ची दुप्पट काय होईल? 24. म्हणून कोंबड्या हरीजवळ एकूण 24 कोंबड्या असतील. या प्रश्नाचे उत्तर येईल 2, ऑप्शन 2, 24. प्रश्न चौथा बघा. प्रणवकडे
जेवढे चौकोनी पुट्टे आहेत त्याच्या दुप्पट त्रिकोणी पुट्टे आहेत. त्या सर्वांचे कोन मोजले तेव्हा 180 झाले, तर त्याच्या जवळ एकूण किती त्रिकोणी पुट्टे आहेत? मला सांगा, चौकोनाला किती कोन असतात? चौकोनाला किती कोन असतात? 4. त्रिकोणाला किती कोन असतात? 3. जेवढे चौकोनी पुट्टे आहेत त्याच्या दुप्पट त्रिकोणी पुट्टे, म्हणून त्रिकोणाची काय करायला लागेल? दुप्पट त्रिकोणी बोलले म्हणून 3 ची दुप्पट, 3 ची दुप्पट 6. 4 आणि 6 ची काय करायची? बेरीज करायची. 4 आणि 6 10. 180 ला 10 ने भागायचं. 10 एके 10, 10 एके 10, 10 8 80. 18. 18 काय आले? चौकोनी पुट्टे आले, पण त्रिकोणी दुप्पट आहेत. मग 18 ची दुप्पट 36. या प्रश्नाचं उत्तर येईल ऑप्शन 4 36. प्रश्न 5वा बघा. जान्हवीकडे 5 पाकळ्यांची जेवढी फुले आहेत त्याच्या निम्मी फुले तिच्याजवळ 4 पाकळ्यांची आहेत. त्या सर्व फुलांचे एकूण पाकळ्या 112 आहेत, तर 4 पाकळ्याची एकूण फुले किती? म्हणजे मित्रांनो, जान्हवीकडे 4 पाकळ्यांची जी फुले आहेत त्याच्या दुप्पट 5 पाकळ्यांची फुले तिच्या जवळ आहेत, म्हणून 5 ची जर दुप्पट केली तर 10 होईल. आणि 4 पाकळ्या आहे अशा, 10 आणि 4 14. ह्या 14 ने एकूण पाकळ्यांना भाग द्यायचे. एकूण पाकळ्या आहेत 112 भागिले 14. 14 एके 14, 14 8 12 दर्श. इथे 4 पाकळ्यांची फुले विचारलेली आहेत, ती आली 8. जर 5 पाकळ्यांची विचारली असते तर ती किती आली असते? 16. कारण 4 पाकळ्यांची फुले 5 पाकळ्यापेक्षा निम्मी आहेत, म्हणून या प्रश्नाचं उत्तर येईल 8, ऑप्शन क्रमांक 3.